केम येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखीवर जेसीबीने भंडाऱ्याची उधळण। नमस्कार, आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज। केम प्रतिनिधी संजय जाधव यांनी घेतलेल्या सविस्तर माहिती अनुसार करमाळा तालुक्यातील केम येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम 9 दिवस होता। 27 जुलै रोजी बाळूमामा यांच्या पालखीचे आगमन निमोणी मळ्यातील खंडोबा मंदिर येथे झाले होते। या पालखी सोहळ्यात हजारो बकरी होती। सकाळी 9 वाजता नित्यनेमाने श्री संत बाळूमामा यांची आरती होत होती। या आरतीसाठी केम व केम परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो। तसेच भाविक दिवसभर मेंढर राखण्याची सेवा करत असतात। सायंकाळी 7 वाजता पालखी समारोह ह ब प चोपडे महाराज, ह ब प प्रांजली बेंद्रे, ह ब प शेळके महाराज, ह ब प वाघमोडे महाराज, ह ब प वाघमोडे महाराज, ह ब प स्वप्नील महाराज, ह ब प भोरे महाराज यांचे कीर्तन होते। सायंकाळी 9 वाजता आरती नंतर महाप्रसादाचा भाविक लाभ घेतात। संपूर्ण खंडोबा मंदिर परिसर बाळूमामाच्या जय घोषाने दुमदुमून जात असे। सगळं बाळूमामाला धरूनच चरित्रात्मक बोलणार आहे बर का। आता अभंग आहे संतांचा, तर बाळूमामाला धरून आपण थोडस बोलूया, म्हणजे थोडस जरा वेगळं घुसूया थोडं। तर म्हणण्याचा उद्देश बाळूमामा, अरे मामाला बघा लहानपणापासूनच मामाच्या इतिहास जर पाहायचा म्हणलं संत बाळूमामा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल। लहानपणापासूनच मायाप्पा त्यांचे वडील सत्यवा आई लक्षात ठेवा। लहानपणापासूनच बाळूमामाचं वागणं इतर मुलापेक्षा वेगळं लक्षात घ्या, इतर मुलापेक्षा वेगळं। चिकोडी गाव, जिल्हा बेळगाव, या चिकोडी तालुक्यामध्ये अकोळ गावामध्ये हे संत रत्न भगवंताचा अवतार आणि अवतार कार्याला सत्यवा मातेच्या पोटी आला मायबाप हो। धनगर कुळामध्ये भगवंत अवताराला आले बाळूमामा। बघा म्हणण्याचा उद्देश शंभू सदाशिवाचा अवतार आहे। लिंगायत दैवत म्हणून बाळूमामाकडे पाहिलं जातं। असे बाळूमामा लहानपणापासूनच वेगवेगळ्या लीला करायचे। एकदा जर पळायला लागले पाठीमाग न बघता सण पळणार लक्षात घ्या। झोपायचं म्हटलं, अरे काटेरी फेसच्या फेस पांजर म्हणून त्याच्यावरती आसन देऊन झोपणार। कितीतरी लीला लहानपणापासून बाळूमामाने केल्या। मग असं वागायला लागल्यानंतर पोरग इतरांपेक्षा वेगळंच आहे। सर्वसामान्य बालकासारखं हे लेकरू कस का नाही याची चिंता मायाप्पा वल्लाला सर्वात जास्त लागून राहिली। मायबाप हो, आई तर बाळूमामाला खूप जीव लावायची सत्यवा माता। मग त्याच गावातील अकोळ गावातील बघा एका मारवाड्याच्या घरी बाळूमामाला लहानपणीच कामाला ठेवलं। राहू द्या आमच्या घरी, आमचा मुलगा तुमच्या घरी गडी म्हणून। पण तिथंही असताना बाळूमामाच्या हातून अशा काही लीला घडल्या मायबाप हो। त्या मारवाड्याच्या दारातील एक कामधेनू गाई गोमाता कितीतरी दिवस झाले खात नव्हती, अन्न पाणी सोडलं होतं। बाहेर दारामध्ये हातपाय खोडत होती। बाळूमामा घरात प्रवेश करायच्या अगोदर बाळूमामाचे वडील आतमध्ये मारवाडीच्या घरात गेलेत। हात जोडून विनंती करतायत, मालक माझ्या पोराला तुमच्याकडे ठेवावं म्हणतोय, माझ्या पोराला तुमच्याकडे सुधरल म्हणून कामाला ठेवावं म्हणतोय। मारवाड्यानं ठेवून घेतलं बरं एक नाही, जास्त मला त्या कथेत जायचं नाही। कुठाय तुझा बाळू म्हणून मारवाडी सहज बाहेर येतो, बघतो काय, तोपर्यंत बाळूमामानं पहिली लीला मारवाड्याला दाखवली। लक्षात घ्या, गाई जिथं हातपाय खोडते त्या गाईला हातात वैरण घेऊन बाळूमामा म्हणताय, ए बाई
तू उपाशी राहून कसं जमेल? तुझ्या पोटात 33 कोटी देव आहेत ग, 33 कोटी देव. त्याची तर पर्वा कर. सोड तुझं उपोषण आणि खा म्हणून बाळूमामा तिला आणि त्या ठिकाणी पेंडी कडव्याची चारू लागले मायबाप हो. आणि गायीनं कडा 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 पेंडी फोडून खाल्ली आणि गाय सलाईन लावल्यासारखी तटस्थ उभी राहिली. मायबाप ज्या वेळेला मारवाड्याने हे पाहिलं, मारवाड्याने पत्नीला बोलवलं, आईला बोलवलं, सर्वांना परमानंद प्राप्त झाला. कारण मारवाडीची जात म्हणजे गायीला पाळणारी गो पालक जात आहे मायबाप हो. सर्वात जास्त गायी गुजरातमध्ये जर बघितलं तर मारवाडी कुटुंबामध्ये आहे. आणि खरं देशी गायी पाळावी बरं, कामधेनू आहे, कामधेनू आहे ती मायबाप हो. आज कीर्तनाकडे तर आपण जाऊया. हे कीर्तनाचं धर्माचं पीठ आहे, व्यासपीठ आहे. अरे इथं येणाऱ्या महाराजांनी हे व्यासपीठ विनोदाचार्य करून टाकलं. हे विनोदाचं पीठ ठेवायचं नाही, हे उद्धाराचं तीर्थक्षेत्र आहे. आपण जरा थोडं खोलातच जाऊया. आणि गायी प्रत्येकाच्या दारात असावी देशी गायी. देशी गायीला कामधेनू म्हणून हिंदुस्थानात मान्यता आहे मायबाप हो. अरे ती हंबरली साधी तर जोपर्यंत जेवढ्या लांब तिचा आवाज ऐकायला जातो ना मायबाप हो, तेवढा परिसरातले जंतू मारून टाकतो तिचा आवाज. कळलं का? आवाज म्हणतो मी. इतकं वातावरण शुद्ध करते देशी गाई हंबरण्यानं नुसत्या. हे नाही, तिच्या शेणाची ताकद तेवढीच आहे. सारणवलं तर अरे काय